तुम्ही कॉर्पोरेट लेव्हलवर बोलताय म्हणून हा प्रश्न मी विचारते की जेव्हा एखाद्या माणसाला आपण कंपनीमध्ये घेतो त्यावेळेला इंटरव्ह्यू घेऊन घेतो, साहजिकच कंपनी असं बघते की ह्या माणसाचा उपयोग माझ्या एकंदर कंपनीच्या ग्रोथमध्ये व्हायला पाहिजे, कारण तो त्याच्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. हे माहीत असून सुद्धा त्याच्याशी तेवढं मोकळेपणाने बोललं जातं का की तुझा नेमका उपयोग कंपनीला काय आहे म्हणून आम्ही घेतोय? नाही बोललं जात, आणि ती फार मोठी चूक आहे. आणि नंतर त्या एम्प्लॉयरला एम्प्लॉईला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण तुमच्या काय अपेक्षा आहेत ह्या नीट समजावून सांगणं गरजेचं आहे. बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये लोक ते जे नाही आहेत ते सांगत असतात आणि त्यांना त्याची जाणीव करून द्यायची गरज आहे की बाबा रे तू हे म्हणत होतास की तुला करता येतं. आम्ही हे बऱ्याचदा करतो की मी म्हणतो लोकांना की माझा तुझ्यावरती विश्वास आहे की तू करू शकशील. तुझा तुझ्यावरती विश्वास आहे का रे की तू करू शकशील? तो म्हणतो हो आहे, पण बघ हे झालेलं दिसत नाहीये. तू आज व्हाईस प्रेसिडेंट तुला जे काम तुझ्या टीममधून साध्य करायचं आहे ते होत नाहीये. तुला स्वतःला माहिती आहे का कशी स्ट्रॅटेजी अप्लाय करायची, कसं लोकांना डेव्हलप करायचं आणि ते करायचं. तर जर का नसेल तर आपण परत पुढचे 15 दिवस 1 महिना त्याच्यावरती लक्ष देऊ. आणि तू खूप चांगला आहेस, पण कदाचित तू शेवटी त्याला सांगावं लागतं कदाचित तू काही वेगळ्या गोष्टींकरता चांगला असशील. आणि इथे ही विन विन सिच्युएशन क्रिएट होत नाहीये. तर त्याचं खच्चीकरण करणं, त्याला काहीतरी उणं बोलणं, त्याच्यानंतर त्याला काढून टाकणं, याच्यापेक्षा आम्ही असं करतो की मी त्याचं कौतुक करतो, त्याला स्किल्स आहेत, त्याला सांगतो की बघ तुला इथे हे काम करता येत नाहीये आणि कदाचित आम्ही त्याला जॉब पण मिळवून देऊ की तू तिकडे जा, कारण ही इज नॉट अ बॅड पर्सन. इंडिव्हिज्युअल म्हणून कोणी वाईट नसतं. आणि तो जर का नाही काम करू शकत असेल तर त्याच्याबरोबर ट्रान्सपरंट राहणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि ह्याच्यामुळे तुमची लिडरशिप जास्त चांगली दिसते. तुम्ही लोकांना नोकरीवरून काढून टाकल्यानंतरही ते तुम्हाला तुमचे चांगले मित्र राहतील, तुम्हाला एक लीडर म्हणून नावाजतील. आणखीन मला वाटतं ते खूप पारदर्शकता खूप महत्त्वाची आहे.